श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थावर. अक्षय तृतीयेला काय करावे आणि अक्षय तृतीयेला कुठल्या प्रकारचे दान करावे त्या संदर्भात विविध माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अक्षय अर्थात कधीही क्षय न होणारे. अक्षय तृतीयेला केलेली साधना, दान, सत्कर्म, चांगले कार्य तसेच दुष्कर्म अक्षय होणार, सदा सर्वदा त्याचे फळ मिळत राहणार. म्हणून या दिवशी चुकून देखील अशुभ कार्य करू नये, करणे टाळावे. अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस देवाची आराधना, पूजन, अर्चन, दान, धर्म विविध धार्मिक कार्यामध्ये लावावा. संसारातील सर्व वस्तू विनाशकारी आहेत. जीवांचे देह आणि त्यांनी केलेल्या कार्यांचे फळ देखील नश्वर अर्थात नष्ट होणारे आहे. मनुष्याद्वारे केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे फळ मुक्त झाल्याच्या नंतर नष्ट होतात. या नश्वर जगात काहीही स्थायी नाही. परंतु सनातनी परंपरेत एक दिवस असा येतो जेव्हा आपण केलेले सर्व कर्म, सर्व साधना, सर्व सेवा आणि सर्व सत्कर्म हे अक्षय फलदायी होतात आणि सदा सर्वदा स्थायी होतात. हा एक दिवस म्हणजेच अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेला सतयुगाचे प्रारंभ झाले होते. अक्षय तृतीयेला प्रभू श्री परशुराम प्रकट झाले होते. अक्षय तृतीयेला 3.5 मुहूर्तांपैकी एक असा शुभ मुहूर्त आहे. वर्तमान युग अर्थप्रधान युग आहे. आज प्रत्येक व्यक्तीला कशाही प्रकारे धन प्राप्त करण्याची इच्छा आहे. धनप्राप्तीसाठी व्यक्ती कधीकधी अनैतिक कर्म करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत आणि तसे केलेही जाते. परंतु धर्माच्या दृष्टीने असे करणे अनुचित आहे आणि ते योग्यही नाही. हिंदू धर्मशास्त्रांमध्ये अनेक असे धनदायक प्रयोग आहेत जे अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्याने धनाचा अभाव दूर होतो आणि धनप्राप्ती होते. तसेच माता लक्ष्मी यांची आपल्यावर कृपा होते. आज आपण या व्हिडिओमधून असेच काही दुर्लभ असे धनदायक उपायाबद्दल विशेष अशी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा. आपल्याला या सर्व उपायांनी धनलाभ होऊ शकतो. हे उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अतिशय श्रद्धापूर्वक करायचे आहेत. पहिला उपाय, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करावे किंवा व्यापारी वर्ग एकाक्षी नारळाला आपल्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात. दुसरा उपाय, अक्षय तृतीयेला चांदीच्या डबीमध्ये मध आणि नाग केसर भरून घराच्या तिजोरीत किंवा दुकानाच्या तिजोरीत ठेवावे. तिसरा उपाय, अक्षय तृतीयेला गुलराचे मूळ स्वर्ण ताईत भरून आपल्या गळ्यात धारण करावे. चौथा उपाय, अक्षय तृतीयेला 11 गोमती चक्र लाल कापडात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर तिजोरीत किंवा आपल्या घरातील डब्यामध्ये ठेवावे. याने भरभराट निर्माण होते. पाचवा उपाय, अक्षय तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्यात. घराच्या किंवा दुकानाच्या तिजोरीत ठेवल्यास याचे फल उत्तम राहील. सहावा उपाय, अक्षय तृतीयेला सकाळी 3 ते 5 या काळामध्ये गोमती चक्रांचे चूर्ण तयार करून आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पसरवून ठेवायचे आहे. हे आपण व्यवसायाच्या बाबतीतही करू शकता. सातवा उपाय, अक्षय तृतीयेला ललिता सहस्त्रनाम व श्रीसूक्त पठण करून मा त्रिपुर सुंदरी आणि माता लक्ष्मी यांची पूजन अर्चन करावी आणि मनोभावे सेवा करावी. मित्रांनो, हे काही महत्त्वाचे उपाय आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी भक्तिभावाने करायचे आहेत. यामुळे आपल्याला योग्य फल लाभेल.